वयाच्या 15 वर्षी भर तारुण्यामध्ये मी व्रत घेतलं की जोपर्यंत मी जगेल माझ्या गावाची, माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करेल। आणि ज्या दिवशी मी मरेल त्यावेळेला माझ्या गावाची, माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करता करता मरेल हे व्रत घेतलं। जसा तो माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तुम्ही ध्येय ठरलं की मला याच्यात काम करायचं, अशा माणसांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे। माहिती अधिकार कायदा येऊन आता ऑलमोस्ट 19 वर्ष होते। कायदा काही नवीन नाही, आपण बऱ्याच जणांनी त्याचा अनुभवही घेतलेला आहे याची मला खात्री आहे। माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन के द्वारा कार्यकर्ताओं का एक अधिवेशन लिया गया 2024 का, जो कि यह अधिवेशन था राडेगढ़ सिद्धि, जहाँ पे अन्ना हजारे जी का गांव माना जाता है। और इस कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में थे अन्ना हजारे जी। इस कार्यक्रम में महाराष्ट्र से लेकर अलग अलग जिलों के सभी पदाधिकारी व कार्यकर्ता यहाँ पे उपस्थित हुए। यहाँ उपस्थित होने के बाद सभी लोग ने अपना अपना रजिस्ट्रेशन जिला के अनुसार किया और रजिस्ट्रेशन करने के बाद उन्हें आईडी दिया गया। और यह अधिवेशन 18 अगस्त 2024 को सुबह 10 बजे से लेकर शाम के 5 बजे तक श्री माता मंदिर, जो कि राडेगढ़ सिद्धि में बहुत ही चर्चित मंदिर माना जाता है, पद्मावती देवी का मंदिर, उस मंदिर के प्रांगण में यह पूरा कार्यक्रम संपन्न किया गया। माहिती अधिकार के जो संघ है, जो फेडरेशन है, उनके द्वारा यहाँ पे रजिस्ट्रेशन के बाद यहाँ पे बहुत सारी सुविधाएं रखी गई थी, जहाँ पर उन्हें माहिती यानी कि कह सकते हैं कि आरटीआई की जितनी भी बुक थी, धाराएं, कानून कैसे किया जा सकता है, कैसे नहीं किया जा सकता, वो सारी जानकारी यहाँ पे उपलब्ध थी। यहाँ पे बुक वगैरह स्टॉल लगाए गए थे, मेडिकल स्टॉल वगैरह थे, जो कि स्वास्थ्य के लिए भी बड़ा ही उपचारुक होता है, वो सारी सुविधाएँ यहाँ पर रखी गई थी। सारे कार्यकर्ता अपने अपने विचार और अपने अपने कार्य क्षेत्र के हिसाब से उन्होंने यहाँ पे बुक का चयन किया, बुक लिए, पढ़े और बहुत सारी यहाँ पे जानकारियाँ भी दी गई। इस कार्यक्रम का जो मुख्य उद्देश्य था वो यह था कि लोगों के बीच में आरटीआई यानी कि माहिती की जो धाराएं होती है वो किस तरह से जनता को इस्तेमाल में लाना चाहिए, किस तरह से जनता का भला करता है, उसकी पूरी जानकारी देने के लिए यहाँ पे यह कार्यक्रम रखा गया था। मुंबई, महाराष्ट्र, रायगढ़, अहमदनगर, नगर सभी जगहों से कार्यकर्ता यहाँ पे उपस्थित हुए थे। यहाँ पे सुबह अल्पाहार की व्यवस्था की गई थी, बाद में अधिवेशन हुआ। पहले चरण के बाद दूसरे चरण में यहाँ पे भोजन वगैरह का निमंत्रण रखा गया था। और इसके जो मुख्य रूप में जो थे वो थे अन्ना हजारे जी। अन्ना हजारे जी की कार्यक्रम के समय पर उपस्थित होकर मंच पर आकर श्री छत्रपति शिवाजी महाराज जी के तस्वीर पर पुष्पहार लगाया और बाबा साहेब अम्बेडकर जी को भी उन्होंने हाथ जोड़कर नमन किया और याद किया। और जो अतिथि के रूप में यहाँ पे आए हुए थे उन सभी लोगों ने दीप प्रज्वलित कर इस कार्यक्रम की शुरुआत की। कार्यक्रम की शुरुआत में यहाँ पे अन्ना हजारे जी को सभी लोग चाह रहे थे कि पहले उन्हें सुना जाए, तो उनका जो अधिवेशन था, जो उनकी भाषण थी, वो उन्होंने जनता के सामने रखा। और अन्ना हजारे जी का यहाँ पे स्वागत सत्कार करते हुए यह कार्यक्रम को आगे बढ़ाया गया। जो कि माहिती अधिकार फेडरेशन के अध्यक्ष हैं, उनके द्वारा अन्ना हजारे जी का स्वागत सत्कार किया गया। और भी लोग यहाँ पे थे, उन सभी लोगों के द्वारा और मंच पे उपस्थित सभी मुख्य अतिथि जो थे उन सभी का पहले यहाँ पे स्वागत सत्कार किया गया। उसके बाद इस कार्यक्रम की अधिवेशता करते हुए आगे बढ़ते हुए अन्ना हजारे जी ने अपने भाषणों में यहाँ पे जो आए हुए कार्यकर्ता थे उन सभी लोग ने अन्ना हजारे जी को सुना। और अन्ना हजारे जी ने सबको संबोधित करते हुए आरटीआई कितनी ज़रूरत है, माहिती हमें कितनी ज़रूरत है, या माहिती से हमें क्या क्या लाभ मिल सकता है, उसकी सारी जानकारी देते हुए अन्ना हजारे जी ने सभी को संबोधित किया। और लगभग 2.5 से 3 घंटा वह इस मंच पर बैठकर जनता को अपनी बातें और अपने जो विचारधारा थे, किस तरह से उन्होंने आरटीआई को कहाँ तक लाया, लोकपाल बिल कैसे पास किया, और भी कितने अधिकार हैं जो जनता और कार्यकर्ता के हित में है, उन सारे अधिकार और उसके बारे में बताया। या व्यासपीठावर उपस्थित असणारे माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ माननीय विवेक वेलणकर सर, या राळेगण सिद्धी नगरीचे सरपंच यशदाचे दादू बुळे सर,
यशदाच्या अतिथी प्रशिक्षक आणि माहिती अधिकारातील तज्ञ रेखा साळुंखे मॅडम आणि या कार्यक्रमासाठी गोंदियापासून रत्नागिरीपर्यंत आणि नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत सगळ्या जिल्ह्यातून आलेल्या झुंजार माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आहे। या भारताच्या लोकशाहीतील सर्वात सुंदर कायदा अण्णांनी आपल्याला बहाल केला आहे, त्यामुळं आपण अण्णांचे आजन्म ऋणी राहू, तरीही त्यांनी केलेलं जे काम आहे त्याची आपण उतराई करू शकत नाही। तर अण्णाच्या उपस्थितीत आणि अण्णाच्या राळेगण सिद्धिनगरीमध्ये हे अधिवेशन व्हावं असा आमचा हेतू होता। त्यात एक गोष्ट होती की आपल्याला अण्णाचे आशीर्वादही लाभतील आणि आपल्या किमान आपले जे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यांना राळेगण सिद्धी हे गावही पाहता येईल आणि आपल्याला पुढे इथून जाताना आपल्याला प्रेरणा घेऊन जाता येईल, म्हणून हा कार्यक्रम केलेला आहे। अण्णाच्या साठी सांगतो, अण्णा या कार्यक्रमाला 25 जिल्ह्यामधून आणि साधारणतः 250 तालुक्यातून हे लोक आलेले आहेत। हे सगळे माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि आमची संघटना माहिती अधिकारामध्ये जेन्युइन काम करण्याचा आटोकुटीने प्रयत्न करते। आपल्या माहिती अधिकार अधिनियमामध्ये जे सांगितलेलं आहे की माहितीगार नागरिकाचा इन्फॉर्म सिटीजनचा समाज तयार करायचा आहे, तो समाज तयार करण्याची आम्ही प्रयत्न करतो आहोत। आम्ही त्या दिशेने जाण्याचाही प्रयत्न करत आहोत। तर तुमचे आम्हाला आशीर्वाद लाभावेत हा याच्या मागचा उद्देश होता आणि तो मणी कांचन योग आता जुळून आलेला आहे। मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो की अण्णांनं जे सांगितलंय ते कण न कण आपल्या कानात आणि आपल्या मेंदूत साठवून आपल्याला इथून पुढे जायचंय। मी एवढं माझं प्रास्ताविक करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय भारत। माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांच्या मार्फत तुम्ही आजच इथे आलात असं मला समजलेलं आहे, म्हणून तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो। माहितीचा अधिकार म्हणून 2003 मध्ये मी 10 वर्ष यासाठी लढलो। 10 वर्ष कोणाचं काही घेता न घेता, कोणाचं कोणाकडे काही न मागता, फक्त समाज हितासाठी, राज्य आणि राष्ट्र हितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले। नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये माहितीचा अधिकार आल्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो, खूप लढाई केली आणि शेवटी 2005 मध्ये भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशाला दिला। माहितीचा अधिकार का? तो मूलभूत हक्क आहे, नागरिकांचा मूलभूत हक्क आहे माहिती घेण्याचा, तो त्यांना मिळाला पाहिजे। 26 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक आलं। प्रजा मालक झाली, सरकारी तिजोरी त्यांची आहे, ते तिजोरीचे मालक झाले। माझ्या तिजोरीतला पैसा कुठं कुठं जातो, काय काय करतो, काय काय काम करतात हे समजण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, तो मिळाला पाहिजे। म्हणून मी सारखा लढत राहिलो, झगडत राहिलो आणि शेवटी राज्य सरकारला 2003 मध्ये समजलं। 2003 मध्ये हा कायदा आझाद मैदानाच्या सभेमध्ये, आझाद मैदानामध्ये जे आंदोलन झालं होतं, आझाद मैदान, मुंबईचे आझाद मैदान, आणि 2006 मध्ये भारत सरकारने भारताचा कायदा केला। माझा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, माहिती घेण्याचा त्यांचा अधिकार आहे, माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा कर्तव्य आहे। तुम्ही सेवा करता,
सरकारी तिजोरी तुमच्या हातात दिलेली, सेवक म्हणून सर्व सरकारी तिजोरी मधले जेवढे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा सर्वांचा अधिकार आहे. म्हणून मी खूप लढलं. आणि नुसतं माहितीचा अधिकार नाही, आम्ही बोलत नाही. माझी विनंती तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना, 10 कायदे आले, 10 कायदे, वेगवेगळे कायदे. माहितीचा अधिकार तर आला, दप्तर दिरंगाई, दप्तर दिरंगाई. मी एखादं पत्र दिले आणि त्याचं वेळेत काम होत नसेल तर दप्तर दिरंगाईमध्ये तुम्हाला तो घेण्याचा अधिकार आहे. दप्तर दिरंगाई 3 वर्षाच्या आतमध्ये बदली होणार नाही असा कायदा करा, तो त्यांचा हक्क आहे. आणि म्हणून बदलांचा कायदा, दप्तर दिरंगाई, हे सगळे 10 कायदे केले. हे फक्त जनतेच्या हितासाठी. माझं त्याच्यात काहीच नव्हतं, कारण मी व्रत घेतलं. वयाच्या 15 वर्षी भर तारुण्यामध्ये मी व्रत घेतलं की जोपर्यंत मी जगेल माझ्या गावाची, माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करेल. आणि ज्या दिवशी मी मरेल त्यावेळेला माझ्या गावाची, माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करता करता मरेल, हे व्रत घेतलं मी. धोका दिसायला लागला, लग्न करावं चूल पडवून जाईल, मग मला करता येणार नाही. दुसरं व्रत घेतलं, नाही करायचं लग्न, समाजाच्या हितासाठी, माझ्या देशाच्या हितासाठी नाही करायचं लग्न. आज माझं वय झालं 88 वर्ष, अजून लग्न केलेलं नाही, आता तर करायचंच नाही. मी पहिल्यांदा तुम्हाला काही लग्न पहिल्यांदाच भेटलो, पण ह्या माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन याच्यामधून काही लोकांना मी पहिल्यांदाच भेटलो आणि त्यांच्याशी बोललो. खूप बरं वाटलंय. जीवनाचं ध्येय ठरवलं पाहिजे. जसं आता माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, तुम्ही ध्येय ठरलं की मला याच्यात काम करायचं, असं माणसांनी आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित केलं पाहिजे. जी माणसं ध्येय निश्चित करत नाहीत त्यांना मला जायचंय कुठं तर कळत नाही. असं मी ठरवलं माझ्या आयुष्यामध्ये, मला करायची ते गावाची, समाजाची, देशाची सेवा करायची. एवढ्या लढाया केल्या, पण माघार नाही. शेवटी प्राणपणाला लावले आणि शेवटी सरकारला हे सगळे कायदे करावे लागले. माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, बंधू भगिनींना, ईश्वराने जन्म दिलाय, कशासाठी दिला याचा विचार केला पाहिजे. मी जन्मात आलो, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, ईश्वराने मला जन्म दिला, मी जायचं कुठं, त्यासाठी काय करावं लागेल, हे सगळे विचार केला पाहिजे. म्हणून मी अधिक काही बोलणार नाही. माझी विनंती आहे, वेळ मिळाला तर प्रश्नोत्तर व्हावे. प्रश्नोत्तर तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तुमच्या शब्दाला वजन आलं पाहिजे.
शब्दाला वजन येत नाही तोपर्यंत तुम्ही जे बोलता त्याचा प्रभाव पडणार नाही. शब्दाला वजन यायचं असेल, आपल्या शब्दाला वजन येत असेल तर आपलं आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान पचवायची शक्ती. अपमान गिळता आला पाहिजे. कार्यकर्त्यांना अपमान गिळता आला पाहिजे. हे व्रत जर घेतलं तर अण्णाव्यापेक्षाही तुम्ही फार मोठं काम करू शकाल असं मला वाटतं. अधिक न बोलता बराच वेळ झाला. सर्वांना विनंती करतो की राळेगण जे परिवाराने, हे परिवार आहे, हे सरपंच वगैरे असतील पण परिवार असं आपण पारिवारिक नातं जोडावं असं विनंती करतो. तिला अण्णांनी 17 दिवस उपोषण केलंय. खरंच म्हणजे महात्माच म्हणावं अशी व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना प्रत्येकाला माहिती अधिकार कायदा येऊन आता ऑलमोस्ट 19 वर्ष होते. कायदा काही नवीन नाही. आपण बऱ्याच जणांनी त्याचा अनुभवही घेतलेला आहे याची मला खात्री आहे. खरं म्हणजे आतापर्यंत हा इतका जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे, इतका क्रांतिकारी कायदा जनतेसाठी झालेला, पण दुर्दैवाने जनतेपर्यंत पोहोचलाच नाही. ही त्यातली सगळ्यात मोठी दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. म्हणजे ग्रामीण भागात जेमतेम 5% आणि शहरी भागात जेमतेम 10% जनतेपर्यंत आज 19 वर्षानंतर हा कायदा पोहोचतो. याचं कारण सरकारला हा कायदा लोकांपर्यंत पोहोचू देण्यात कुठलाही रस नाही. या कायद्याच्या कलम 26 मध्ये सरकारवर जबाबदारी टाकली की डाऊनट्रोडन पदाधिकाऱ्यांपर्यंत हा कायदा सरकारने पोहोचवायचा आहे. काहीही केलं नाही सरकारने. जनतेपर्यंत हा कायदा पोहोचावा म्हणून काहीशे कोटींचं बजेट ठेवणं अपेक्षित होतं पहिल्या वर्षापासून. पण परवा सुप्रीम कोर्ट म्हणलं तसं लाडकी बहीण योजनेला द्यायला सरकारकडे पैसे आहेत, पण माहिती अधिकार कायदा लोकांपर्यंत पोहोचावा याकरता खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, कारण त्यांना तो पोहोचवायचाच नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे जबाबदारी आता तुमची आमची बनते. जो काही हा कायदा थोडाफार पोहोचलाय तोही अण्णा हजारे साहेबांसारख्या लोकांमुळे, काही एनजीओज मुळे आणि काही कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोहोचलाय. ते प्रयत्न आता वाढवून हा कायदा जास्तीत लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल याकरता तुम्ही सगळे त्याचे क्रांतिदूत व्हावं एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. 25 ते 30% अर्ज हे सरकारी कर्मचाऱ्यांचेच असतात आणि रिटायर्ड झालेले हमखास करतात. कारण एक तर त्यांना वेळ असतो, दुसरं नक्की घपला कुठं झालाय हे त्यांना नीट माहिती असतं, आणि तिसरं त्यांचं म्हणणं असं असतं आम्ही सर्व्हिस मध्ये असताना आमच्या साहेबांनी आम्हाला हॅरॅस केला, आता आमची टर्न आहे त्यांना हॅरॅस करायची. सामान्य माणसाशी याचा काही संबंध नाही. दुसरा आरोप या कायद्यावर सर्रास केला जातो, पार्लमेंट पर्यंत हा आरोप झाला, ते म्हणजे लोक ब्लॅकमेल करतात हा कायदा वापरून. मी सरकारी अधिकाऱ्यांची असंख्य ट्रेनिंग घेतली. सगळ्या ट्रेनिंगला मी त्यांना सांगतो की बाबा रे ब्लॅकमेलिंगचा आरोप करताना सांभाळून करा. ब्लॅकमेलिंग कोणाला होऊ शकतं? ज्यांनी काहीतरी ब्लॅक केलंय त्यालाच ब्लॅकमेलिंग होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही समोरच्याकडे बोट दाखवलं की तो मला ब्लॅकमेल करतोय, तर ते असं दाखवतं उरलेली 4 बोट की तुम्ही ब्लॅक करता. अजून एक काही उद्योग सुरू केले त्या सरकारमधल्या मंडळींनी. एक कुठलं तरी सीव्हीसीचं सर्क्युलर आहे. काही संबंध नाही का सीव्हीसीचा या कायद्याशी काही संबंध नाही. ते कुठलं तरी एक सर्क्युलर दाखवतात आणि असं म्हणतात 2 पेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू. आपल्या सगळ्यांच्या करता जागरूक राहायला पाहिजे. माहिती अधिकार कायद्यात असं काही करण्याकरता फक्त राज्य आणि केंद्र सरकारला नियम करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी जर सर्क्युलर काढलं, त्यांनी जर GR काढला तरच हे होऊ शकतं, पण तो GR कायद्याच्या कसोटीवर टिकणारच नाही याची खात्री असल्यामुळे कोणतंही सरकार असं धाडस करणार नाही. त्यामुळे इतर कुणी लल्लू पंजूंनी असा काही प्रयत्न केला तर त्यांना त्याची जागा नक्की दाखवा. काही कोणावर फौजदारी होत नाही.
याला कायद्यातच सोल्युशन दिलंय आणि त्या या कायद्याचं कलम 4 सेक्शन 4 1 ते 17 मुद्दे कलम 4 ची एवढी माहिती स्वतःहून जाहीर करायला सांगितलीये की लोकांना माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची वेळच येता कामाची नाही असं त्यात लिहून ठेवलंय. दुर्दैव असं आहे एकाही सरकारी कार्यालय, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय, एकाही सरकारी कार्यालयाने ज्या प्रकारे हे कर्मचाऱ्याची माहिती जाहीर करायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा अपडेट करायला पाहिजे ती केलेली नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे माहितीच्या अधिकाराच्या अर्जांचं प्रमाण वाढत चाललं. अधिवेशन के पहले चरण की समाप्ति के बाद यहाँ पे भोजन की भी व्यवस्था की गई थी. सभी कार्यकर्ता, सभी पदाधिकारी लोग ने एक साथ मिलकर इस सात्विक भोजन का आनंद लिया और यह भोजन यहाँ पे किया गया. मंदिर के प्रांगण में इतना बड़ा यह कार्यक्रम, लगभग यहाँ पर 250 से 300 कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित रहे. इन सभी लोग को यहाँ पे सम्मानित भी किया गया था क्योंकि अपने अपने कार्यक्षेत्र में, अपने अपने ज़िला में इन कार्यकर्ताओं ने बड़ा काम किया, जनता की भलाई का काम किया, लोगों की भलाई का काम किया. इसके लिए इस मंच से यहाँ पे अन्ना हजारे जी की उपस्थिति में सभी को सम्मान चिन्ह व पुष्पगुच्छ व शॉल देकर, श्रीफल देकर इनका यहाँ पे स्वागत सत्कार भी किया गया. स्वागत सत्कार करने के बाद सभी लोग ने अपने अपने जो विचारधारा के लोग, जो पदाधिकारी आए हुए थे, यानी कि कह सकते हैं हम अपने गुरु, उन सभी लोग के साथ में एक यादगार सेल्फी लिया. यहाँ से माहिती अधिकार क्या क्या है उसके यहाँ पे बुक का वितरण भी किया गया और यह कार्यक्रम ऐसे ही सुचारू रूप से चलता रहा और अंत में सभी लोग ने सेल्फी फोटोग्राफी के साथ इस कार्यक्रम की समाप्ति की और कार्यक्रम लगभग 5 बजे यहाँ पे यह कार्यक्रम समाप्त हुआ. मैं संजय मिश्रा, लोकमित्र न्यूज़ चैनल से.